मित्रांनो, येणारा काळ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा, भयानक असणार आहे. भारतासाठी नव्हे, संपूर्ण जगासाठी. परंतु आपण केवळ भारतीय म्हणून भारतीयांचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रीय म्हणून महाराष्ट्राचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जर विचार नाही केला तर भयानक संकट आपल्या दारामध्ये घोंगावत आहे. मित्रांनो, हे संकट सगळ्यात मोठं नैसर्गिक तर असणारच आहे, परंतु त्याचबरोबर राजकीय संकट सुद्धा असणार आहे. हे जे राजकारणी आहेत, लक्षात ठेवा, राजकारणी म्हणजे मी एका पक्षाशी बोलत नाही. भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे सगळ्या पक्षातले जेवढे काही राजकारणी आहेत, या राजकारण्यामुळे सुद्धा फार फार मोठं भयानक संकट येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. ज्या पद्धतीने चुकीची धोरणं राबवून ज्या पद्धतीने देश, राष्ट्र, राज्य संकटामध्ये नेण्याचं काम हे लोक करत आहेत. चुकीच्या योजना, ज्या योजनांपासून लोकांना, सर्वसामान्यांना कसलाही फायदा नाही, अशा योजना राबवून हे लोक त्यामध्ये करोडो रुपये ओतण्याचं काम करत आहेत. आणि एकीकडे सर्वसामान्य जो वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, भूमिहीन वर्ग आहे, हा एकतर बेरोजगार झालेला आहे. लक्षात ठेवा, शेतामध्ये उत्पन्न राहिलेलं नाही. शेती करावी की नाही करावी असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. कारण एकीकडे आसमानी संकट आहे, कुठं भरमसाठ पाऊस आहे, काय आहे, वर्षभर हिवाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात पाऊस, हा जागतिक हवामान बदलाचा, वातावरणाचा परिणाम आहे. आणि अशा वेळी हे सगळं देशाला किंवा आपल्या राज्याला पुढं कसं न्यायचं, यावर मात कसं करायची, ही सगळी धोरणे ठरवणारे कोण असतात? राज्यकर्ते असतात. आणि राज्यकर्त्यांचं यावर बिलकुल लक्ष नाही. एकीकडे राज्यकर्ते नितीन गडकरींचा मुलगा बघा, नितीन गडकरींचा मुलगा रोज कोट्यावधी रुपये कमवत आहे. अजित पवारांचा मुलगा रोज कोट्यावधी रुपये कमवत आहे. देवेंद्र फडणवीस यांना झोपण्यासाठी 21 लाखाचा पलंग लागत आहे. म्हणजे एकीकडे भरमसाठ भ्रष्टाचार सुरू आहे, एकीकडे भरमसाठ लूट सुरू आहे. आणि अशामध्ये काल एक शेतकरी निर्भयपणे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो, तुम्ही हेक्टरी किती मदत देणार आहात, आकडा सांगा. तर त्यावेळेस एक सर्वसामान्य शेतकरी, त्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका. अरे, सर्वसामान्य शेतकरी ज्याचं घरदार वाहून गेलेलं आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत, म्हणजे एखाद्याच्या घरचे जनावरं वाहून गेलेले आहेत. एका जनावराची किंमत सरासरी 50,000 जरी धरली, 10 जनावरं जर वाहून गेली असतील तर 5 लाखाचं नुकसान आहे. आणि तुम्ही एकरी 3,000-4,000 रुपये जर त्याला मदत केली तर त्यामध्ये त्याचं नुकसान कसं भरून निघणार? आणि मुख्यमंत्र्याला 4-5 लाख रुपये चिल्लर आहेत. जो मुख्यमंत्री 21 लाखाच्या पलंगावर झोपतो, त्याला 5 लाखाचं दुःख काय कळणार? परंतु म्हणजे 10 जनावरांचा गोठा उभा करण्यासाठी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य लागलेलं असतं, आयुष्याची कमाई असते. ते अनेक कुटुंबांनी, लक्षात ठेवा, अनेक जण आहेत, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत असे 5 लाख रुपये त्यांनी एकत्रित कधी बघितले नाहीत स्वतःच्या घरामध्ये. असे लोक आहेत. या लोकांचं दुःख, या लोकांचं जगणं मुख्यमंत्र्यांना कदापिही कळणार नाही. आणि सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनहीन मुख्यमंत्री आहेत. अजिबात संवेदना, म्हणजे त्यांच्याकडे संवेदना ह्या पूर्णपणे मेलेल्या आहेत. लक्षात ठेवा, अजिबात कसल्याही संवेदन शून्य असणारा मुख्यमंत्री आहे. दिवसभर पाहणीचा दौरा करून रात्रीच्याला गोव्याला गेले. लक्षात ठेवा, इतका संवेदनहीन मुख्यमंत्री राज्याला लाभलेला आहे. अनपॉप्युलर, लक्षात ठेवा, लोकांच्या मनाच्या, जनतेच्या मनातून उतरलेला. आणि काही लोक कशामुळे मानतात? लक्षात ठेवा, काही लोक देवेंद्र फडणवीस यांना केवळ कशामुळे मानतात? लक्षात ठेवा, मानणारापैकी एक वर्ग लाभार्थी आहे, तो त्याला काही देणं घेणं नसतं, तो लाभार्थी आहे. आणि दुसरा वर्ग जातीमध्ये यांनी भांडणं लावून ठेवलेली आहेत, मराठा, ओबीसी, कायनू बायनू. आणि या भांडणाचा फायदा घेऊन मग एक जात जर मुख्यमंत्र्यांना विरोध करत असेल तर दुसऱ्या जातीला लगेच मुख्यमंत्री जवळचा वाटतो. म्हणजे मुख्यमंत्र्याविषयी काही प्रेम आहे असं नाही. लक्षात ठेवा, वास्तविक या आरक्षणामधून मुख्यमंत्र्याला माहीत आहे की धनगर बांधवांना काही भेटणार नाही, मराठ्यांना काही भेटणार नाही, बंजारा बांधवांना काही सुद्धा नवीन भेटणार नाही, नवीन देऊ सुद्धा शकत नाही, देणारही नाही.
आणि जर द्यायचं असेल तर त्याची पहिली स्टेप आहे जातनिहाय जनगणना करणं. जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ठरवता येईल बाबा कुणाला काय द्यायचं, कसं द्यायचं, किती द्यायचं. परंतु तुम्ही जर जातनिहाय जनगणनाच करणार नसाल तर हे ठरवता येणार नाही आणि हा प्रश्न असाच भिजत राहणार. आणि हे भिजत ठेवणं हेच या लोकांचं धोरण आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जागतिक हवामान बदलामुळे शेती उद्ध्वस्त होणार आहे, अन्नधान्याची टंचाई होणार आहे. आणि बघा येणाऱ्या काळामध्ये पंजाबमध्ये आता किती शेती उद्ध्वस्त झाली. बघा पुढच्या वर्षी गव्हाच्या किमती काय राहतात, कुठून आणणार तुम्ही. बाहेर अमेरिकेमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे, रशियामध्ये सुद्धा, चीनमध्ये सुद्धा. नैसर्गिक आपत्ती केवळ हा भारतापुरता मर्यादित प्रश्न नाही, संपूर्ण जगावर हे संकट येणार आहे. आणि अशामध्ये लक्षात ठेवा, अशामध्ये अर्धी लोकसंख्या, या देशाची नव्हे या जगाची अर्धी लोकसंख्या कमी होण्याची चिन्ह आहेत. आणि ठीक आहे, अनेक जणांना वाटतं की अर्धी लोकसंख्या कमी झाली पाहिजे, अर्धी लोकसंख्या कमी झाली पाहिजे, परंतु त्यामध्ये आपला नंबर नाही लागला पाहिजे. अरे ठीक आहे, काय व्हायचं ते होईल. नैसर्गिक आपत्तीला कोणी हात धरून बसू शकत नाही, काय व्हायचंय ते होईल. परंतु हे राज्यकर्ते त्यांच्या हातामध्ये जे आहे ते करू शकतात. लक्षात ठेवा, जिथं यांनी खर्च करायला हवा तिथं हे खर्च करत नाहीत. आणि जिथं नाही करायचा कोणता तो महामार्ग मला नाव आठवना, त्या महामार्गावर जवळपास 1 लाख कोटी रुपये खर्चायची मुख्यमंत्र्याची तयारी आहे. ज्या महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, ज्या महामार्गाची गरज नाही, लोकांची मागणी नाही, शेतकऱ्यांचा विरोध आहे, लाखो झाडे तुटली जाणार आहेत आणि ज्यामुळे परत ही आपदा येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे धोरण हे लोक राबवत आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, जनतेने सावध होणं गरजेचं आहे, जनतेने बोलणं गरजेचं आहे, जनतेने सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सरकार कोणतंही असो, मी परत सांगतोय, उद्या काँग्रेसचं जरी सरकार आलं, उद्धव ठाकरे यांचं सरकार जरी आलं तरी धोरणं बदलत नाहीत. लक्षात ठेवा, तिजोरी असे भरमसाठ पैसा लुटतात. राज्याच्या तिजोरीतला 50% पैसा हा अशा योजनांवर हे राबवतात. लक्षात ठेवा, ज्या योजनांचा प्रत्यक्ष जनतेला कसलाही फायदा होत नाही. आणि ज्या 50% योजना डायरेक्ट जनतेच्या फायद्यासाठी असतात त्यामध्ये सुद्धा 25 ते 30%, किमान 50% भ्रष्टाचार असतो. 25 ते 30% रक्कम तर ही अधिकाऱ्यांना आणि या मंत्र्यांना वाटण्यामध्येच जाती आणि काम करणाऱ्यांना 20-25%, म्हणजे 25% ऍक्च्युली, म्हणजे जो जनतेचा पैसा आहे, तिजोरीचा पैसा आहे, यातील 25%च पैसा विधायक कामावर खर्च होतो आणि 75% पैशाचा, 75% रकमेचा अपव्यय होत आहे. काही मोजके लोक श्रीमंत होत आहेत, नितीन गडकरींसारखे. आणि मग याला पर्याय काय? तुम्ही प्रत्येकाने बोलणं गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाकडे फेसबुक आहे, प्रत्येकाकडे इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. बोला. लक्षात ठेवा, तुम्ही बोलाल तर हे राज्यकर्ते सुधारतील आणि राज्यकर्त्यांनी बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर सर्वसामान्य लोक जर उद्या मरणाच्या दारात जर उभा राहिले तर ते तुम्हाला सुद्धा सोडणार नाहीत. हे सुद्धा राज्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.